हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे काय आहात सर्वजण? मी पण बरी आहे, बरं वाटते मला आता. आणि आज मी बनवणार आहे स्पेशल असं आपलं वल्ल्या हरभरे असतात ना, टहाळ. तर त्या सोल्याची भाजी बनवणार आहे, हिरव्या हरभऱ्याची भाजी बनवणार आहे. तर कशा पद्धतीची बनवते नक्की बघा, आणि तुम्ही कशा पद्धतीची बनवता ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला मग. आणि ठेचा पण बनवणार आहे. तर ठेचा पण एकदम भारी आगळी वेगळी पद्धत आहे आणि झणझणीत बनवणार आहे शेंगदाणे टाकून. तर नक्की बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करा. समीर बघा, समीरचं काय चाललेलं आहे बघा. समीर काय खाते? पेरू. संपले, 2 पेरू आणले होते, तर हा राहिला एक, झाला आता एवढाच राहिला. तर समीरचा खाणं आहे, पेरू खाणं चालू आहे. तर चला मग बघूया. तर इथे वल्ल्या हरभऱ्याची सोल्याची भाजी बनवण्यासाठी मी घेतलेले आहे थोड्या हिरवी मिरची घेतलेली आहे थोडीशी, आणि ही मस्त अशी भाजून घेतलेली आहे. तर त्याच्यानंतर हे सोले मी थोडेसे, म्हणजे याला 2-3 दिवस झाले त्याच्यामुळं थोडी पिवळी पडली. तर त्याच्यामुळं थोडेसे पाण्यात टाकून याला मी भाजून घेते. तर आता इथे बघा, मी आम्ही हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या, ह्या टाकते. थोडंसं याच्यात कोथिंबीर, त्याच्यानंतर थोडेसे जिरे आणि मीठ नंतर टाकायचं थोडं कमी पडलं तर. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते थोडंसं. तर इथे बघा, ते मिक्सरमधून बारीक करून घेईपर्यंत छोले पण असे मस्त भाजलेले हिरवे हरभरे. तर बघा छान असे भाजलेले आहेत. आता मी मिक्सरमध्ये काढून घेते. तर इथे बघा मस्त अशी हिरवी मिरची कोथिंबीर त्याची पेस्ट बनवून घेतली मी, आणि सोले पण भाजून झालेले. आता थोडे करून हे मिक्सरमध्ये मी काढून घेते, थोडं पाणी टाकून. तर इथे बघा मी अशा प्रकारे मस्त बारीक करून घेतलं. आता इथे थोडंसं असं पाणी घालण्यासाठी मी लसूण घेतला, लसूण थोडंसं कट करून घेतला, आणि तो लालसर झाल्याच्यानंतर जिरे मोहरी टाकली. जिरे मोहरी तडकली का मग, तर इथे बघा मी ते मिक्सरमधून दळलेलं ते टाकून दिलं त्याच्यानंतर, आणि त्याच्यात हळद थोडी जशी लागेल तशी, आणि इथे पाणी टाकून घेते. तर इथे बघा मी पाणी टाकलं जेवढं लागेल तेवढं, म्हणजे जास्तीचं नाही टाकलं, जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे, मिडियम अशी आहे. तर आता याला एक उकळी काढून घ्यायची. तर त्याचबरोबर मी इथं ठेचा पण बनवणार आहे, एकदम अस्सल गावरान पद्धतीचा. तर इथे बघा मी अशा खरपूस मस्त मिरच्या भाजून घेतल्या, आणि असा ठेचा बनवून तुम्ही एक वेळेस परत करून बघा, बार करून खाऊशी वाटन तुम्हाला. तर आता बघा मी मिरच्या भाजून घेतल्या, ह्या मस्त मिरच्या भाजून घेतल्या छान अशा खरपूस, आणि थोडंसं तेल गरम करून मी आता याच्यात असं टाकून देते, जेवढं आपल्याला लागेल तेवढं. लगेच याच्यावर अशी परत झाकून ठेवायची, नाही तर मग लगेच उडतं ते, मिरच्या फुटतात. तर याला आता हे गार होईपर्यंत असंच झाकून ठेवणार आहे, आणि त्याच्यानंतर ठेचा वाटून घेणार आहे. आणि मेन म्हणजे आपल्याला ताव्यावरच ठेचा रगडून घ्यायचा आहे. चला आता बघू. तर आता बघा याचा आवाज बंद झालेला आहे. आता ही परत काढून घेते. बघा कशा मस्त असे हे झाल्या, मिरच्या वाफ निघली एक त्याच्यातून. आता ही उतरवून घेते तावा खाली. बघा अशी मस्त उकळी येऊ द्यायची भाजीला. मस्त भाजी तयार झाली गरमागरम खाण्यासाठी. बघा कलर पण किती भारी आलेला आहे मस्त असा. तर आता बघा मी मस्त बसून असा ठेचा वाटणार आहे. ते बघा मस्त अशी हिरवी लसलशी कोथिंबीर घेतली,
आणि अशी कोथिंबीर असली ना हिरवी खूप भारी टेस्ट लागते. तर आता मी याला बारीक कट करून घेते. तर इथे बघा 2 गाठे मी लसणाचे सोलून घेतले. तर ते पण आता मी खलबत्त्यात बारीक करून घेते, कारण ताव्यावर असे म्हणजे लगडल्या नाही जात पटकन. थोडे याच्यात असे आरत कच्च्यासारखे लगडून घेते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात टाकते. तर इथे बघा असा मी थोडा आरत कच्चा लसूण ठेसून घेतला आणि आता ठेसा लगडते. तर याच्यात बघा आता मी चवीनुसार मीठ टाकणार आहे, कारण खूप जास्त आहे. मी एकदाचाच वाटून ठेवत असते, म्हणजे 4-5 दिवस पाहायचं काम नाही. तर आता मी चवीनुसार मीठ टाकते याच्यात आणि असा गिलासानं नाहीतर तांब्यानं असा रगडून काढायचा. आता मला इकडून पकडीने धरावं लागेल एका हाताने, आणि मग तेव्हा हे होईल, नाही तर हे तावा हे होतो. तर चला मग घेते मी रगडून असा. तर इथे बघा मी फक्त मीठ टाकून आणि ठेसा असा बनवून घेतलेला आहे अस्सल गावरान पद्धतीचा. आता याच्यात लसूण टाकून घेते. आता बघा लसूण टाकून घेतला मी आणि हे लसूण पण असं एकजीव करून घेते याच्यात ठेसून. तावा बी पळायला लागला. तर त्याच्यानंतर ही कोथिंबीर पण टाकून देते. कोथिंबीर थोडी जास्तीची टाकायची, म्हणजे खूप भारी लागतो चवीला. तर मी खूप सारी अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि ती पण आता ठेसून घेते याला. हे तावा पळते, पकडीने धरून एकजीव करून घेते. तर बघा अशा प्रकारे मी हे सर्व कोथिंबीर आणि हे ठेसून घेतलं, एकजीव झालेलं आहे. आता याच्यात थोडेसे शेंगदाणे टाकते, कच्चे शेंगदाणे. तर इथे बघा मी शेंगदाणे घेतलेले. आता शेंगदाणे आपल्याला हे कच्चे येतं, शेंगा फोडून घेतलेले आहेत मी. तर कच्चे शेंगदाणे येतं. तर हे आता आपल्याला एका शेंगदाण्याचे 2 भाग होईपर्यंत या खलबत्त्यात मी कुटून घेते. आणि खरंच असा ठेसा एक वेळेस करून बघा तुम्ही, बार करसान आणि जेवणाबरोबर पण तोंडी लावायला खूप भारी आहे. खूप असा म्हणजे खमंग लागतो, एकदम गावाकडच्या सारखाच. तर चला आता मी हे कुटून घेते. तर हे बघा मी अशा प्रकारे कुटून घेतले. आता याला पाकडून घेते, थोडेसे याचे टकरे निघून जातील. तर इथे बघा मी पाकडून घेतलेले, जेवढे टकरे निघले तेवढे. आता याला परत थोडंसं कुटून घेते. तर बघा मस्त असे कुटून घेतले मी, जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही. तर आता हे टाकून घेते. तर आता हे टाकून घेते याच्यात आणि परत त्याला सर्व असं एकजीव करून घ्यायचं, रगडून घ्यायचं. तर बघा मी हे करून घेतलं, वाटून घेतलं, एकजीव करून घेतलं. तर मस्त असा गावरान झणझणीत ठेसा खाण्यासाठी तयार आहे. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं, मला तर खूप आवडतो असा ठेसा. तर बघा मस्त असं चपातीसोबत खा, डाळ भातासोबत खा, त्याच्यानंतर बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खूप भारी लागतो खायला. आणि ज्या दिवशी वाटला त्या दिवशी नाही, पण दुसऱ्या दिवशी तर खूपच भारी लागतो खायला. तर नक्की बनवून बघा. आणि डाळ भाताबरोबर पण खूप भारी लागतो. तर चला मग आता आम्ही घेतो जेवण करून. या जेवायला तुम्ही पण. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.